वन नेशन वन इलेक्शन वरून शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे। पंतप्रधानांनी 15 तारखेला एक देश एक निवडणूक ही कल्पना मांडलेली होती असं पवार म्हणाले। तर पंतप्रधानांच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी निवडणुकीच्या वेगळ्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे शरद पवार यांनी या ठिकाणी टीका केली आहे। पंतप्रधान बोलतात एक आणि करतात दुसराच, यंत्रणा दुसरा निर्णय घेतात याची प्रचिती येते असं पवार म्हणाले। याचा अर्थ त्यांना फार महत्त्व देण्याचं कारण नाही असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी वन नेशन वन इलेक्शनची गरज असल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यानंतरच्या राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्याच्यामध्ये हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली आहे, पण महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या नाहीयेत। त्यावरून आता शरद पवार यांनी हे मोठं विधान केल्याचं पाहायला मिळत आहे। तर पंतप्रधान मोदी बोलतात एक आणि करतात दुसरंच, त्यामुळे त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही असं शरद पवार म्हणाले। 15 ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं लाल किल्ल्यावर, त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली। याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता। आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केल्या। याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही, आणि त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात, त्याची प्रचिती आपल्याकडे आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।